संगमनेरच्या क्रीडा संकुलाची रचना मोठ्या स्टेडियमसारखी आहे, ज्यात क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉलसाठी मुबलक जागा आणि प्रेक्षकांसाठी छायादार बसण्याची व्यवस्था आहे. इथे स्वच्छतागृह आणि नियमित सरावासाठी खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र श्रीगोंद्यातील क्रीडा संकुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मैदान वाढत्या झाडांनी झाकले आहे. इमारत नशेड्यांचा अड्डा बनला आहे. संगमनेरमध्ये सर्व सुविधांनी संपन्न क्रीडा संकुल असू शकते, तर श्रीगोंद्यातील क्रीडा संकुलाची ही अवस्था का? संगमनेरच्या मार्केट यार्डात रोज हजारो ट्रकांची आवक असते. येथील मार्केट यार्डची रचना सुसूत्रता राखून केली आहे, जिथे सिमेंटचे बांधकाम, मुबलक दुकान जागा, पार्किंग आणि खड्डेविरहित रस्ते आहेत. याउलट श्रीगोंदा मार्केट यार्डच्या परिसरात झुडपे वाढत आहेत. रस्त्याची अवस्था खराब आहे, कचऱ्याचा ढिगारा आहे, ट्रक चालकांना उघड्यावर आंघोळ करावी लागते आणि आराम करण्यासाठी चांगली जागा नाही. संगमनेरच्या मार्केट यार्डमध्ये कमी जागेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तर श्रीगोंदा मार्केटमध्ये विस्तृत जागा असूनही सुविधा का उपलब्ध नाहीत? संगमनेरचे रस्ते प्रशस्त, स्वच्छ आणि खड्डेमुक्त आहेत, जिथे सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थित डिव्हायडर आहेत. याउलट श्रीगोंद्यातील रस्ते दुरावस्थित आहेत. अपघात घडून आणणारे नियमबाह्य डिव्हायडर आहे. जागोजागी खड्डे असून पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास होतो. जर संगमनेरमध्ये चांगले रस्ते असू शकतात, तर श्रीगोंद्यात खड्डेमुक्त रस्ते का नसावे? आजवरच्या लोकप्रतिनिधींच्या सत्तेत श्रीगोंदा असाच मागास आहे. आपल्या लोकप्रतिनिधींनी केवळ टक्केवारीचा विचार केला आहे. शहराच्या विकासाचा विचार त्यांनी कधीच केला नाही. म्हणून आता वेळ आली आहे नाकर्त्या नेत्यांना बाजूला सारून श्रीगोंदा नगरचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती देण्याची, घनश्याम अण्णा शेलार यांच्यासोबत ठामपणे उभं राहण्याची.